वहिनींना एकदा बोलूया. तुमच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. इथल्या एकूण राजकीय स्थितीवर भाष्य करण्यासाठी मी पत्रकारांना पुन्हा स्वतंत्रपणे वेळ देईन. आज कॅप्टन खरातच्या निमित्ताने पुन्हा काही नवे खुलासे झालेले आहेत. मी काल एक पत्रकार परिषद घेतली होती. आज आणि उद्या थोडीशी थांबून मी परवा दिवशी पुन्हा एक पत्रकार परिषद घेईन. पुन्हा अजून काही खुलासे समोर आणेन. लढणं थांबणार नाही. एखाद्याचा राजीनामा एवढं छोटं उद्दिष्ट आमचं नाही. महाराष्ट्रातल्या लेकीबाळींच्या इब्रतीशी जर कुणीही खेळायचा प्रयत्न करत असेल तर छत्रपती शिवरायांनी रांझ्याच्या पाटलाची जी अवस्था केली होती तीच अवस्था आम्ही त्याची केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आपल्या सगळ्यांच्या ऋणात राहते. माझ्या बोलण्याने कुणालाही वाईट वाटलं असेल, कुणाचाही राग आला असेल, कुणाचाही उपमर्द झाला असेल, चुकून माकून कुणाला वाईट वाटलं असेल तर अशा सगळ्यांची अशापैकी एकाचीही मी अजिबात माफी मागणार नाही. कारण बोलून शब्द बदलायला आपण शब्द बदलत नाही. मला जे बोलायचं ते मी तेवढंच बोलते, नेमकं बोलते आणि एकदा बोलल्यानंतर शब्द अजिबात मागे घेत नाही. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना शुभेच्छा.